अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नमस्ते कुर्मरूपाय विष्णवे परमात्मने नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नमः। नमस्ते वासुदेवाय विष्णवे विश्वयोनये आदिमाध्यान्तहीनाय ज्ञानगम्याय ते नमः। नमस्काराय शान्ताय नमो प्रतिहतात्मने अनन्तमूर्तये तुभ्यं मूर्ताय नमो नमः। नारायण नारायण। तर सृष्टीच्या हितासाठी देव आणि दैत्य एकत्र आले आणि समुद्र मंथनाला प्रारंभ झाला। परंतु हे सारे घडणे खरंच आवश्यक होते का? तिथे तर साक्षात त्रिमूर्ती उपस्थित होते। त्यांच्यासाठी काय अशक्य आहे? त्यांनी मनात आणले असते तर क्षणार्धात सगळे पूर्ववत झाले असते। परंतु भक्त हो, त्यांनी तसे होऊ दिले नाही। हे मंथन झाले, समुद्र घुसळला गेला आणि त्यातून एक एक रत्न बाहेर पडू लागले। परंतु हे केवळ अमृत प्राप्तीसाठी केलेले मंथन नव्हते, ते पूर्वनियोजित होते, ज्यामागे एक खूप मोठा असा हेतू होता। हे मंथन म्हणजे केवळ रत्नप्राप्तीसाठी अमृत प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न नाहीत, हे आधी आपण भक्त हो जाणून घ्या। तर हे मंथन म्हणजे प्रत्येकाच्या जगण्याशी निगडित आहे। हे मोक्षाच्या प्रवासाचे रूपक आहे। मुनिवर, तुम्ही आख्यानात याबद्दल आधी सांगितले आहे, हे माझ्या स्मरणात आहे। पण समुद्र मंथनाच्या कथेत पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची आता मला घाई झाली आहे। का कुणास ठाऊक, पण कधी कधी मला असं वाटतं की हे माझ्या स्मरणात आहे आणि मी याचा संदर्भ आठवायचा प्रयत्न करते, पण मला ते आठवत नाही। कदाचित समुद्र मंथनातून पुढील रत्न कोणते बाहेर आले हे कळलं तर स्पष्टपणे मला कळू शकेल। बघितलं ना,
मी म्हणाले होते, नारद मुनींना प्रसन्न केल्यावर म्हाळसाला सत्य कळण्यासाठी सहाय्य होणारच. अहो पण नारद मुनींनी म्हाळसाला सत्य काय आहे हे थोडीच सांगितले. अहो पण काहीतरी संकेत तर दिले असतीलच ना. नाही तर म्हाळसा असं का म्हणाली असती की तिला हे सारं काही आठवतंय पण अस्पष्ट. त्यावेळी ती तिथे होती असं म्हणालीच नसती ती. नाही तर आता तुम्हाला कसं सांगणार की म्हाळसाला हे असं का वाटत आहे. म्हाळसा हीच देवी पार्वतीचे रूप आहे. ती त्यावेळी तिथे उपस्थित होती. अहो कसला विचार करताय. काही नाही. म्हाळसा, तुला हे सर्व जाणून घेण्याची एवढी उत्सुकता लागली आहे का? हो, आज विशेषतः असं का घडतं आहे हे मला ठाऊक नाही, पण पुढे काय घडलं असेल हे जाणून घेण्याची मला खरोखरच ओढ लागली आहे. ती ओढ मला अस्वस्थ करते आहे. तेव्हा श्री म्हाळसा देवींना सारं काही क्षणार्धात जाणून घ्यायची ओढ लागली आहे. मनाच्या गतीवर त्यांचे नियंत्रण नाही. या अवस्थेत त्यांना सत्य कळू देखील शकतं किंवा महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्षही होऊ शकतं. महाराज, बानू, तुला काही आठवले आहे का? नाही जी, पर मला एक विचारायचं होतं बघा. बोल बानू. महाराज, मागल्या वेळेला तुम्ही म्हणलासा का देवन राक्षस दोघं बी समुद्र मंथन करताना थांबले, कारण त्या समुद्राच्या लाटा वरवर येऊ लागल्या होत्या. आणि अगोदर असं झालं नव्हतं कवा, पण आता ते व्हायला लागलं होतं. होय बानू, कारण आता समुद्र मंथनातून आधी सारखेच आणखी एक दिव्य रत्न बाहेर पडणार होते. उभय, पर ह्या मोर तुम्ही काय बी सांगितलं नाही जी. मला देखील हेच सांगायचे आहे मुनिवर. पुढे काय झालं? नारायण नारायण. म्हाळसा, बानू, आख्यानात पुढे काय होणार आहे, पुढे काय घडणार आहे हे जाणून घेण्याची तुम्हा दोघींनाही ओढ लागली आहे. आजच तुम्ही एवढ्या अधीर का होता आहात ह्याचे तुम्हाला आश्चर्य नाही वाटले? देवा, तुम्ही म्हणतायसा ते खरं आहे, पर आजच अचानक असं कशापायी वाटतं आहे हेच कळना झालं आहे. मला देखील कळत नाही की आजच मन असं अस्थिर का झालं आहे. देवा, श्री म्हाळसा देवींना किंवा बाणाईला हा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे, परंतु आपणही जाणतो की त्यांची ही अवस्था का झाली आहे. त्यांच्या समोर सत्य हे अंशरूपानेच प्रकट होणार हे सत्य आहे, परंतु त्यांचं मन जर असं सैरभैर असेल तर त्या दोघींनाही हे संकेत कळणारच नाहीत. प्रभू, आता तुम्हीच त्यांना मन स्थिर ठेवण्यास सांगावे, नाहीतर खरोखरीच सत्य कळण्याचे संकेत त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. बानू, म्हाळसा, मला तुम्हा दोघींनाही आज एक गोष्ट सांगायची आहे. जोवर तुमचे मन स्थिर राहणार नाही तोपर्यंत पुढे काय घडणार आहे हे तुम्हाला कळणार नाही. मुनिवर म्हणाले तसं समुद्र मंथन हे एक प्रतीक आहे, मोक्षापर्यंत जाण्याचं प्रतीक, साक्षात्कारापर्यंत जाण्याच्या मार्गाचं प्रतीक. पण ह्या क्षणी तुमचे मन सैरभैर झाले आहे. ठिकठिकाणी जाऊन सत्य काय आहे हे जाणून घेण्याच्या विचाराने तुमचे मन अस्वस्थ झाले आहे. तेव्हा त्याआधी तुमच्या मनाच्या गतीवर तुम्हाला संयम ठेवावा लागेल, तरच तुम्ही साक्षात्कारापर्यंत पोहोचू शकाल. नाहीतर तुमच्या हाती काहीही लागणार नाही. देवी, आज आख्यानात आपल्याला स्वतःवर नियंत्रण ठेवायचे आहे. आज सूर्यदेवाने देखील मला हेच सांगितले होते, पण ते माझ्या ध्यानात राहिले नाही. तुम्हाला ज्यावेळी चंदनाचा सुगंध येईल
तेव्हा समजा की तिथे श्री विष्णूंचे अस्तित्व आहे. नारद मुनी म्हणाले तसे श्री विष्णूंचे अस्तित्व जाणवण्याचे हे संकेत तर नाही ना? हे संकेत नक्कीच मला नारद मुनी म्हणाले तसे श्री विष्णूंच्या अस्तित्वापर्यंत घेऊन जातील का? प्रभू, आज श्री म्हाळसा देवींना काहीतरी हाती लागणार असे मला वाटत आहे. आणि ते सत्य देखील असू शकतं. किंवा श्री नारायणांबद्दल देखील ते असू शकतं. नारायण नारायण. आत्ता काही अंशी माझ्या मनाची अस्वस्थता कमी झाली आहे असं वाटतं आहे. मुनिवर, आता आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. तर देवी, आज आख्यानात तुमचं मन अस्वस्थ का बरं होतं? कारण आज आख्यानात पुढे काय होणार हे जाणून घ्यायची आपल्याला उत्सुकता होती. आणि बानूला देखील असेच वाटत होते की आता लवकरात लवकर आपल्यालाही कळावं. समुद्र मंथनातून आता जे दिव्य रत्न बाहेर पडणार होतं त्याचा संबंध हा मनाच्या गतीशी निगडित आहे. मनाच्या गतीशी? होय देवी. मनाच्या गतीवर जर आपण नियंत्रण मिळवू शकलो तर आपण सत्यापर्यंत पोहोचू शकतो हे सत्य आहे. आणि आज असंच काहीसं तुमच्या आणि बानूच्या बाबतीत घडलं. सत्य जाणून घेण्यासाठी तुम्ही दोघीही अस्वस्थ झाला होतात. पर असं काय येणार आहे महाराज समुद्रातनं? एक असे रत्न ज्याच्या गतीची कशाशी तुलना करणे अवघड आहे. ज्याच्या येण्याने सारा समुद्र उसळला. त्याच्या वेगामुळे सर्वदूर सोसाट्याचा वारा वाहू लागला. देव आणि दैत्य दोघांनाही हा प्रश्न पडला की आता असे कोणते रत्न बाहेर येणार. समुद्र मंथनातून आधी कामधेनू माता बाहेर पडली जी देवांकडे गेली. त्यानंतर मनोवांछित पूर्ण करणारा असा कल्पवृक्ष बाहेर आला ज्याची ही स्वर्गलोकात उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे आता जे पुढचे रत्न बाहेर पडणार तेही असेच दिव्य असणार याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती. आणि म्हणूनच सारे जण त्या उसळत्या समुद्रात आपले पाय रोवून उभे होते. समुद्राच्या लाटा उसळत होत्या, सोसाट्याचा वारा वाहत होता आणि सगळ्यांच्या मनात एकच कुतूहल होते की आता कुठले रत्न बाहेर येणार. बळी, यावेळीही समुद्र मंथनातून जे बाहेर येईल त्यावर आमचाच अधिकार असेल. देवलोक हो, आपली सगळी शक्ती पणाला लावा. अमृत ही आपलेच आहे आणि सगळी रत्ने आपलीच आहेत. स्वामी, यावेळी समुद्रदेव काय देणार आहेत? लवकरच कळेल ते. पण जे असेल त्यावर दैत्यांचा अधिकार असेल. कारण समान न्यायाने त्यांना देखील मिळायला हवं. मात्र स्वामी, अमृत आले तर? पार्वती, अमृत इतक्या सहज मिळणार नाही. त्यासाठी सर्वांनाच
फार मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागेल. मात्र यावेळी तुम्ही पुढे होऊ नका. पार्वती, प्रतीक्षा कर. नारायण नारायण. आणि समुद्र मंथनातून तो शुभ्र वर्णाचा असीम बळाचा साऱ्या अश्वांचा राजाच जणू असा तो उच्चैश्रवा बाहेर आला. त्याचे रूप पाहून देव आणि दैत्य दोघेही गुंगून गेले. त्याचा तो असीम वेग पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटत होते. त्याच्या विद्युत वेगाने धावताना जणू धरणीचा कंप होतो आहे की काय असे वाटत होते. वाऱ्याच्या वेगाने नव्हे विद्युत वेगाने तो पांढरा शुभ्र अश्व असं म्हणतात धावत होता. ते चित्र थक्क करणारे होते. मुनिवर, तुम्ही म्हणालात की तो मनाच्या गतीचे प्रतीक आहे. होय देवी. ते कसे? देवी, समुद्र मंथनातून बाहेर पडलेले प्रत्येक रत्न कोणत्या ना कोणत्या अर्थाने मनाच्या अवस्थेशी साधर्म्य ठेवणारे आहे. जसा हा उच्चैश्रवा मनाची गती ही या सृष्टीत अंतिम गती मानली जाते. मनाची गती ही या सृष्टीतली सर्वात मोठी गती आहे देवी. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे असा प्रवास आपले मन करत असते. आणि हीच मनाची अवस्था आहे. मनाची गती आपल्याला अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण करते. आपले चित्त विचलित करते. आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर ठेवते. त्यावर संयम मिळवणे हे अत्यंत आवश्यक आहे देवी. आणि जसे आपल्याला देवांनी सांगितले, जर आपण या मनाच्या गतीवर नियंत्रण मिळवले, त्याला आपल्या बंधनात ठेवले, तर मात्र अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा प्रवास हा योग्य मार्गाने होतो. म्हाळसा, या समुद्र मंथनातून सृष्टीला कोणती रत्न मिळाली हे कळणं केवळ आवश्यक नाही, तर त्यातून आपण मोक्षापर्यंतचा प्रवास, अंतिम सत्यापर्यंतचा प्रवास कसा करू शकतो हे महत्वाचे आहे. नारायण नारायण. आणि सारे देव आणि दैत्य हे श्री महादेवांकडून हेच जाणून घेण्यासाठी तटावर गोळा झाले. हा तर उच्चैश्रवा सृष्टीमध्ये यापेक्षा उत्तम अश्व नाही. हे प्रभो, हा देवांनाच मिळायला हवा. हा निर्णय तुम्ही घेऊ नका देवेंद्र. हा निर्णय श्री महादेव घेतील. स्वामी, या निमित्ताने आपण उच्चैश्रवाचे महत्व सर्वांना समजावून सांगावे. उच्चैश्रवा हा समुद्र मंथनातून पुन्हा बाहेर आला आहे. दुर्वास ऋषींनी इंद्रदेवांना जो शाप दिला, त्यामुळे स्वर्गलोकीचे आणि भूलोकीचे सर्व वैभव गुप्त झाले. आणि त्यातच हा उच्चैश्रवा होता जो इंद्रदेवांकडे होता.
परंतु आता प्रश्न असा आहे की आता ह्यावर असलेला अधिकार इंद्रदेवांकडे का द्यावा? हे प्रभू, हा उच्च श्रवा माझ्याकडेच होता. याचे सर्वाधिकार माझ्याकडेच असत आले आहेत. असे असताना याचे अधिकार दुसऱ्या कोणाला कसे मिळू शकतात? हा अश्व उच्च श्रैवा ह्यावरचा अधिकार मी दैत्यांकडे देतो आहे. हा निर्णय अगदी योग्य आहे. या समुद्र मंथनात दैत्यांचा समान सहभाग आहे. त्यांना ह्याचा लाभ मिळायला हवा. हा अश्व उच्च श्रैवा म्हणजे वेग, सत्ता, ऐश्वर्य, अधिकार, शक्ती ह्यांचं प्रतीक आहे. ह्यावरचा अधिकार मी दैत्यांचा राजा बळी ह्याकडे देतो आहे.